नमस्कार मित्रांनो, उतार वयातली लढाई ही फक्त जगण्याची असते, श्रीमंत होण्यासाठी नव्हे। बाकी कोणी साथ दिली नाही तरी चालेल, फक्त साथीदार साथ देणारा पाहिजे। चांगली कामासाठी काम करावं, सत्कारासाठी नाही। इतरांसाठी मनापासून झिजावं, दिखाव्यासाठी नाही। आपली उपस्थिती कोणाला जाणवली नाही तरी चालेल, पण आपल्या अनुपस्थितीचे उणीव जाणवली पाहिजे। माणसाने प्रगती एवढी केली पाहिजे की हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता ऐकता येते आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाचा व्यथा आणि वेदना दिसत नाहीत। आतापर्यंत पैसा श्रेष्ठ होता, पण इथून पुढे ज्यांचा आरोग्य उत्तम तोच खरा श्रीमंत असं म्हटलं जाईल। यशस्वी व्हायचं असेल तर ज्या गोष्टी आज करू शकता त्या उद्यावर टाळू नका। अपेक्षा करणारे गोड गोड बोलतात आणि काळजी करणारे वाद घालतात। माणसं ओळखायला शिका। मनाला शांतता मिळेल असं काहीतरी करत राहा। गरजाचं पूर्ण करत बसलात तर आयुष्य असंच संपून जाईल। 100 वर्षे जिवंत राहण्यासाठी 100 वर्ष जगणं गरजेचं नाही। काहीतरी चांगलं काम करा की लोक तुम्हाला हजारो वर्षे लक्षात ठेवतील। खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात। नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत। नातं ठेवा, अगर ठेवू नका। विश्वास मात्र जरूर ठेवा, कारण जिथे विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत जातं। निष्काम कर्मयोगाचं उदाहरण म्हणजे घर बांधणारा गवंडी। इतरांसाठी वस्तू उभा करण्याची आणि ती जेव्हा सच्च्या अर्थाने राहण्यासारखी होते तेव्हा मागे वळूनही न पाहता ती सोडून जायचं। देवाजवळ लावलेला दिवा हा दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी जळत असतो, माणसासारखा दुसऱ्यावर जळत नाही। म्हणून देवासमोर लावलेल्या दिव्यापुढे माणूस नतमस्तक होतो। भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो। प्रयत्न करून अपयशी होणं हे प्रयत्न न करता घरी बसून यशाची वाट पाहण्यापेक्षा नक्कीच जास्त चांगलं असतं। आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे। आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं। काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे। शेजाऱ्यांची मुलगी उपाशी आहे हे कोणालाच माहिती नसते, परंतु शेजाऱ्यांची मुलगी कुठे आणि कोणासोबत गेली आहे हे मात्र प्रत्येकाला माहिती असते। जेव्हा नातं नवीन असतं तेव्हा लोक बोलण्यासाठी कारण शोधतात आणि जीवनात नातं जुनं होतं तेव्हा लोक दूर जाण्याचे कारण शोधतात। कोणाच्या मनात राहणं म्हणजे भाड्याने राहण्यासारखं आहे। कधी हाकलून देतील हे सांगता येत नाही। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशीच छान छान कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।